IBS मित्र, जर तुम्हाला असा त्रास असेल तर तुमच्या आहारातून काही गोष्टी पूर्णपणे वगळाव्या लागतील. पथ्य सांगितलं तर रुग्ण नक्कीच विचारतात, सर एवढं बंद करायचं, गहू बंद करायचा, पोळी बंद करायचं, मग खायचं तर काय? तर असं काही नाही, ऑप्शनची काही कमी नाही, खूप ऑप्शन आहेत. तुम्ही डाळींमध्ये उडीद, राजमा, चणे हे बंद करायचे आहेत, पण त्याऐवजी तुम्ही मूग, मसूर आणि चवळी भरपूर प्रमाणात खाऊ शकतात. भाज्यांमध्ये वांगी आणि पालेभाज्या सोडल्या, ह्या बंदच करायच्या आहेत, तर त्याऐवजी तुम्ही वेलीवरती येणाऱ्या भाज्या जसे दुधी भोपळा, दोडका, गिलके, पडवळ, कारले, गाजर या सर्व भाज्या खाऊ शकता. तसेच शेवग्याच्या शेंगा, भेंडी या भाज्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. धान्यामध्ये गहू बंद करायचे, पण त्याऐवजी तुम्ही रोज ज्वारी खाल्ली तर खूपच उत्तम. नागली खा, तांदळाची भाकरी खा, मिलेट्स खा. चहा बंद करायचा आहे, दुधाचा चहा बंद करायचा आहे, पण तुम्ही ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, लेमन टी किंवा ग्रीन टी नक्कीच पिऊ शकतात. साखर कमी ठेवा किंवा दुधाचे गोड पदार्थ बंद ठेवा, पण गोड खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही आवळ्याचा मुरंबा, गोड फळं, केळी, चिक्कू हे नक्कीच खाऊ शकता. पर्यायाची कोणतीच कमी आहे, फक्त रुग्णाने चुकीचे अन्न खाण्याचा हट्ट सोडला पाहिजे. काही लोक जिद्दी असतात आणि काही लोक अगदी लग्नात गेलो खाल्ल्या गेलं, पार्टी होती खाल्ल्या गेलं, नेहमी दर 5-6 दिवसांनी असा पदार्थ खाल्ला तर नक्की त्रास होईल आणि हा आजार कमीच होणार नाही. तर तुम्ही जर हे पथ्य व्यवस्थित पाळले, तुम्हाला मॅजिकल इफेक्ट अगदी पथ्यांनीच पडतो.